जालना शहरातील वली मोहम्मद दर्गा परिसरात मध्यरात्रीच्या वेळी 2 गटांमध्ये तुफान दगडफेक झाली। या दगडफेकीत काही गाड्यांच्या काचा फुटल्या असून यात मोठं नुकसान झालंय। किरकोळ कारणावरून ही दगडफेक झाल्याची माहिती समोर येत आहे। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगवले। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला। सध्या तरी या प्रकरणात कुणीही तक्रार दाखल केली नाही। मात्र पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत आणि फुटेजच्या आधारे दगडफेक करणाऱ्यांवर सुमोटो गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी दिली आहे। वली मोहम्मद दर्गा आणि आजूबाजूचा परिसरचा हा एरिया आहे। इथे अंदाजा 11-11:30 दरम्यान पोलिसला अशी माहिती भेटली होती की काहीतरी लोक जमलेले आहे आणि काहीतरी भांडण होत आहे। लगेच पोलीसची गाडी इकडे आल्यावर काही एका दगडफेक होताना दिसली आणि तसेच काही लोक जमलेले होते आजूबाजूच्या गल्ल्यामध्ये। तर पोलिसनी लगेच सदर बाजार पोलीसची गाडी होती त्यांनी इतर फोर्स बोलवला आणि सर्व लोकांना हाकलून दिलेला आहे। आतापर्यंत कोणीही काही इंजर्ड वगैरे आतापर्यंत नाही आलेला आहे आमच्या समोर, पण थोडाफार प्रमाणात अस्तव्यस्त दगड वगैरे दिसत आहे। 1-2 गाडीचे काच फुटलेले दिसलेले आहे घटनास्थळावरून। त्यातून पोलीस स्वतःहून FIR दाखल करणार आहे आणि जो कोणी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे आजूबाजूचे कॅमेरे वगैरे बघून त्यांना आयडेंटिफाय करून पुढची कारवाई करणार आहे। गोळीबार भी झाला असं प्राथमिक माहिती नाही, असे काही गोळीबार वगैरेचं काहीच घटना नाही आहे। कोणी आतापर्यंत कुठल्याच प्रकारच्या इंजर्ड आतापर्यंत समोर नाही आलेला आहे। इव्हन काही दगडणे किंवा काही मुक्का मारणे आतापर्यंत नाही आलेला आहे। पुढे जर कोणी आला तर आम्ही त्याप्रमाणे कारवाई करू। सकाळी जो एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या अनुषंगाने तो वेगळा विषय आहे, तो वेगळा गुन्हा दाखल आहे। हा वेगळा एरिया आहे, तो वेगळा एरिया आहे, त्याचा याचं काही रिलेशन नाही आहे। आणि या एरियामध्ये पण आता आम्ही पूर्ण एरिया फिरलो आहे, तुम्ही पण आहे, सर्वांनी कव्हर केलेला आहे। पूर्णपणे शांतता आहे, कुठेही कसल्याही प्रकारचा तणाव किंवा कशाही प्रकारचा नाही आहे। पण तरीही जो कोणी लोकांनी थोडाफार मस्ती केली आहे किंवा क्राईम केला आहे त्याच्यावर पोलीस स्वतःहून सुमोटो त्याच्यावर कारवाई करणार आहे। NTV न्यूज मराठी, जालना।